तर कसं काय मंडळी, तुम्ही जर पहिला व्हिडिओ पाहिलाच असाल तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. तर हा बघा आपला मित्र देवांशू. नाश्ता करून तर सर्व बाहेर येत होते आणि आपली तर बाहेर मस्तपैकी चर्चा चालू होती. खूप दिवसानंतर भेटलो म्हणून मुलं तर काही वर्गात जातच नव्हती. आणि हा आपला मित्र श्रीतेज आणि मागचा तर तुम्हाला माहितीच आहे आपला लाडका कोळ्या. आणि आम्ही चोरंगलीबाईंना भेटलो. हे तर आम्हाला आईसारखं प्रेम करणारे व्यक्तिमत्व होतं. तर असं उभं राहिलं तसं काही त्याला पकडूनच आणलं. तर हा आपला मित्र आयुष, हा तर आपला क्लोज फ्रेंड होता. हे तर बघा छोटा पॅकेट बडा धमाका. हे दोघं तर बिनबुलाये प्रेक्षक होते. आपला मयूर तर थोडंच खेळला होता पण असा बसला होता की तस काही मॅचच खेळून आला. यांना खेळता पाहून तर आम्हाला पण आमचे जुने दिवस आठवतच होते. मध्ये तर वडिलांच्या नावाने चिडवणं चालूच राहतं आणि माझ्या वडिलांवर तर डायरेक्ट गाणंच निघलंय. पण तर कधी या छोट्या मित्रांना विसरणार नाही. यांचं तर मस्तच फोटो सेशन चालू होतं आणि याच्यात तर डायरेक्ट हार्दिक पांड्याची स्टाईल सुद्धा वापरली. गंभीर डायरेक्ट माझीच कॉपी करत होता. ब्लॉगर तेव्हा आहे का मी. आणि मग नंतर आम्ही पण फोटो सेशन चालू केलं कारण की आम्हाला पण फोटो काढायचेच होते. आम्हाला पण आमच्या मेडलसोबत फोटो काढायचे होते. गोल्ड मेडल भेटल्याबद्दल आम्ही दोघं तर खूप खुश होतो. सुनी सुनी सारी काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली पाखरे. आणि हे तर डायरेक्ट आमच्या शाळेमधलं गार्डन होतं. पायऱ्याचे आणि कोयाचे तर नखरे बघा तस काय यांना कोण पोरगीच पाहायला येणार आहे. आणि हे तर डायरेक्ट आमचं मोठं ग्रंथालय होतं. पुस्तकं तर इतकी आहेत तुम्ही तर वाचून पार काटाळशाल पण पुस्तकं काय संपणार नाही. नंतर तर आम्ही मस्त फोटो सेशन केलं आणि गंगात्रीचं तर फोटो सेशन चांगलंच चालू होतं. आणि आता आम्ही सर्वजण शाळेतून निघालेलो होतो. भूक तर खूप लागली होती. नंतर आम्ही मस्तपैकी ट्रिपल राईस आणि चिकन चिल्ली मागवलेली होती. सर्वजण मस्तपैकी खाण्याचा एन्जॉय करत होते. आम्ही सर्वांनी तर एकच मेनू मागवला होता. आपल्याला तर काही ते चमच्यानी बिमच्यानी खाता येत नाही. आपण तर डायरेक्ट हातानेच खाल्लं. परत आम्ही वडाप करून साताऱ्याला निघालेलो होतो. निघायला तर खूपच उशीर झाला होता. त्यावेळेस आमची तळमळ चालू होती. शेवटी ती बस आम्हाला भेटली. इथे नेवत्याचे पालक मला सोडून निवांत घरी गेले. बाय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा.